नमस्कार, न्यूज 24 परभणी वार्तामध्ये आपले स्वागत। मी शिवाजी चव्हाण। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। गंगाखेड तालुका जिल्हा परभणी येथील लातूर व परभणी जिल्ह्याच्या बाउंड्रीवर असलेले पिंपळदरी हे गाव व पिंपळदरी तांडा, निळानाईक तांडा येथे सध्या पाण्याची खूपच टंचाई जाणून येत आहे। येथील नागरिक दिवसभर पाण्यासाठी भटकंती करत पाणी आणत आहेत, तरी शासनाने त्वरित निळानाईक तांडा, पिंपळदरी तांडा येथे पाण्याची व्यवस्था करावी अशी तांड्यावस्थेतील लोकांची, जनतेची शासनाकडे विनंती आहे, प्रार्थना आहे। आणि दिवसभर ही मंडळी पाणी पाणी म्हणून इकडून तिकडे तिकडून इकडे भटकंती करताना दिसून येत आहेत। पाहूयात सविस्तर वृत्त। आपण जर चॅनलला नवीन असाल तर आजच चॅनलला लाईक व बेल आयकॉन बटन दाबून सबस्क्राइब करा, शेअर करा व आपल्या प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये जाऊन कमेंट्स करा। काय करा हे का पाण्याची सोय नाही। 4-4-8 दिवस आहे पाणी नाही, पाणी भेटत नाही तंड्याला, तंड्याला पाणी नाही। नाहीतर असं मोर्चा घेऊन जाऊन बसणार आहोत काय झाले कासे रिकामे घेऊन किती हे करावं, किती बारीला उभा टाका उन्हामध्ये, बरा लावा आम्ही उन्हामध्ये। 8 दिवस झाले पाणी नाही इथं। 8 दिवस गणपती चव्हाण, आम्हाला पाण्याची टंचाई आहे। निळानाईक तांडा, गंगाखेड, परभणी जिल्हा। पाण्याची आम्हाला व्यवस्था करायला पाहिजे। घागर घेऊन आम्ही तहसीलला येणार। देवीदास गोविंद चव्हाण। पाण्याची 2 तास पाणी चालतं, इळभर पाणी नाही, काय नाही। लोकसंख्याला इथं गंगाखेड तालुका, परभणी जिल्हा पाणी पुरवठा नळ योजना नाही तंड्यामध्ये। 2 तास पाणी चालतं, इळभर पाणी नाही। लेकर ट्रॅक्टर बमलाले तर रात्रंदिवस। नमस्कार, माझं नाव राम चव्हाण आहे। मी निळानाईक तांडा येथील रहिवासी असून आमच्या तांड्याला पिण्याच्या पाण्याचं खूप दयनीय व्यवस्था चालू आहे। ही अशी दयनीय व्यवस्था मागील 25 वर्षापासून चालू आहे। तरी संबंधित अधिकाऱ्यांनी आमच्या तांड्यामध्ये मुख्यमंत्री पेयजल योजनामार्फत 1 कोटी योजना चालू आहे। तो संपूर्ण फेल झाली आहे किंवा फेल आहे समजा। त्या योजनेचं आम्हाला 1 थेंबसुद्धा पाणी भेटलेलं नाही आहे। संबंधित अधिकाऱ्यांनी त्याकडे लक्ष द्यावं। येत्या 4 ते 6 दिवसामध्ये आमच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा, नाहीतर संबंधित अधिकारी व कार्यालयांनी आम्ही तालुकास्तरीय किंवा जिल्हास्तरीय संबंधित कार्यालयामध्ये आम्ही सर्व गावकऱ्याच्या वतीने घागर मोर्चामार्फत आमरण उपोषण करायला तयार आहोत। तरी संबंधित अधिकाऱ्याने ते टँकरच्या मार्फत किंवा बोर अधिकाऱ्यांच्या मार्फत आमच्या तांड्याला पिण्या पाण्याची व्यवस्था करावी, नाहीतर आम्ही येत्या 6 ते 7 दिवसानंतर सर्व गावकऱ्यांनी आम्ही मिळून घागर मोर्चामार्फत आमरण उपोषण करायला तयार आहोत। तरीही सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी व कार्यालयांनी नोंद घ्यावी अशी विनंती सर्व गावकऱ्याच्या मार्फत देण्यात येत आहे। धन्यवाद। आजचे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। नमस्कार।